नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या माझ्या काही खाजगी अडचणीमुळे आणि यूट्यूबच्या स्ट्राईकमुळे मी आपल्या चॅनलवर कथा अपलोड करू शकत नाही. त्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. मित्रांनो, आज तुम्हाला मी एक खूप मजेदार कथा तुमच्यासमोर सादर करणार आहे. या कथेमुळे तुमचं नक्की मनोरंजन होईल अशा अपेक्षेसह मी आपल्यासमोर ही का सादर करत आहे. तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो. अशामध्ये सागर माझा खूपच जवळचा मित्र झाला होता. त्याचं कारणसुद्धा तसंच. एकतर सागर बाहेर गावाहून आमच्या गावामध्ये राहण्यासाठी आला होता. सागरचं माझ्या गावामध्ये येणं म्हणजे ही पहिलीच वेळ होती. त्याच्या अगोदर तो आमच्या गावामध्ये कधीच आलेला नव्हता. त्याच्या वडिलांची बदली आमच्या गावामध्ये झाली. त्याचे वडील सरकारी नोकरदार. आता कशाची नोकरी काय हे सर्व काही कांडाकुटा सांगत बसून तुमचा जास्त वेळ मी टाईमपास करू इच्छित नाही. त्यामुळं जी काही महत्त्वाची घटना आहे ना, तीच घटना मी तुमच्यासमोर सादर करत आहे. तर मित्रांनो, असं घडलं की सागरच्या घरामध्ये त्याचे आई, वडील आणि त्याच्या 2 बहिणी. सागरच्या दोन्ही बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या आणि सागर त्या दोघींपेक्षा लहान. असं एकत्रितपणे हे तिघेजण आणि आईवडील 2 असं 5 जणांचं कुटुंब. सागरचे वडील जसं आमच्या गावामध्ये नोकरीसाठी आले तसं आमच्या गावामध्ये त्यांना घर मिळवणं काही अवघड नव्हतं. त्यांना घर मिळालं. अगदी योगायोग असं की सागरची आणि माझी अल्पावधीमध्येच ओळख झाली आणि मैत्रीसुद्धा. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये कधी झालं काही समजलंच नाही. एका किराणाच्या दुकानावर सागरची आणि माझी पहिली भेट झाली होती. बोलण्यामध्ये आमच्या दोघांची मैत्री वाढली आणि आता सागर आणि मी रोज हळूहळू थोडं भेटू लागलो. कधीमध्ये तो माझ्याकडे यायचा, कधी मी त्याच्याकडे जायचो. परंतु आमची भेट घराच्या बाहेरच. घरापर्यंत यायचा आमचा काही प्लॅन होता आणि काही प्रसंग पण कधी पडला नाही. असं 4-8 दिवस उलटले असतील. एके दिवशी मी माझी बाईक घेऊन गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो. म्हणजे गावच्या ग्रामपंचायत बाहेर माझे काही मित्र थांबले होते. तिथल्या ओट्यावर काही मित्रांनी मला बोलवलं होतं. त्याच्यामुळे चला आता अगदी सहजपणे जाऊन फेरफटका मारू आणि फिरून पण येऊ. मित्रांसोबत गोड गप्पा गोष्टी होतील. आपल्याला पण मनोरंजन आणि त्यांचं पण. दोघांची पण करमणूक होईल म्हणून मी घरातून बाहेर निघालो होतो. त्या ग्रामपंचायतच्या ओट्याजवळ पोहोचण्याच्या अगोदरच मला रस्त्यामध्ये सागर भेटला. तो रस्त्यामध्ये थांबून कोणाची तरी वाट पाहत होता. मी त्याला विचारलं, का रे इथं का थांबलास? तसा तो मला म्हणाला, अरे मी पण ग्रामपंचायतकडे निघालो होतो, परंतु मला चालत जायचा आज खूपच कंटाळा आला आहे. म्हणून कोणी भेटते का बघत होतो आणि राहून मला तुझी आठवण येत होती. का मला असं वाटत होतं की तू आज ह्या रोडने इकडे जाशील, त्याच्यामुळं मी तुझीच वाट पाहत होतो. मग मी म्हणालो, अरे वेड्या, मग फोन बिन लावायचा ना. तसा तो मला म्हणाला, नाही यार, माझ्या मनामध्ये वाटत होतं तू इकडून इकडे जाशीलच. का वाटत होतं मला माहीत नाही. आणि बघ ना योगायोग, तू मला इथं भेटलासच. मी म्हणालो, ठीक आहे, इच्छा तिथं मार्ग. असं म्हणून मी हसलो. तो सुद्धा हसला. मी काही बोलण्याच्या अगोदरच तो माझ्या बाईकच्या पाठीमागे बसला. मग अगदी काही 1-2 मिनटाचा प्रवास झाला असेल. तोपर्यंत त्याच्या घरून त्याला फोन आला आणि तो फोन त्याच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे दीपालीचा होता. सागरच्या मोठ्या बहिणीचं नाव दीपाली. तिनं त्याला फोन केला होता. अरे, घरामध्ये साप निघाला आहे, तू थोडा अर्जंट जर परत आलास तर बरं होईल. कुठे गेला आहेस घर सोडून? असं ती तिकडून बोलत होती. त्याच्या मोबाईलचा आवाज साहजिकच थोडा मोठा होता आणि मी अगदी सहजपणे ऐकला होता. आता बाईक चालू करून आम्ही ग्रामपंचायतकडे निघालो होतो. परंतु त्याच्या मोबाईलवर त्याचं बोलणं मी ऐकलो आणि त्यानं काही न बोलण्याच्या अगोदरच मी गाडी वळवली. तो कोणत्या गल्लीमध्ये राहतो, त्यानं कुठं घर घेतलं आहे हे मला माहीत होतं, परंतु मी त्याच्या घरी याच्या अगोदर कधी गेलो नव्हतो. मी सरळ बाईक वळवली आणि त्याच्या घराकडे प्रस्थान करू लागलो. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये मी त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या घराच्या जवळ जाऊन मी माझी बाईक उभी केली आणि त्याच्या घरामध्ये अगदी तो माझ्या पुढे येण्याच्या अगोदरच मीच अगोदर धावत घराकडे पळालो. तसा तो मला म्हणाला, अरे राजेश, कुठं पळतोयस? परंतु मी त्याला म्हणालो, थांब यार, घरामध्ये कुठंतरी साप निघाला ना, मला सापाची भीती वाटत नाही. चल एकदम मला दाखव कुठं आहे तो. तो लगेच मला म्हणाला, अरे मला तर कुठं माहीत आहे, ते दीपाली ताईला विचारावं लागेल कुठं आहे ते. मग मी म्हणालो, बोलव तिला कुठं आहे ती आणि विचार तिला. तसं आतून 2 सुंदर मुली बाहेर आल्या. त्या दोघी अगदी घाबरलेल्या होत्या. घाबरलेल्या अवस्थेतच त्या मला म्हणाल्या, इकडं आतल्या रूममध्ये साप आहे, आतल्या खोलीमध्ये साप आहे. मी म्हणालो, थोडं शांत बसा, काही होणार नाही. साप कितीही मोठा असू द्या आणि कसाही असू द्या, मला पकडायला आणि हे करायला काही भीती वाटत नाही. थांबा जरा. असं म्हणून मी
तिथंच एका थांबलेल्या व्यक्तीला म्हणालो, साहेब काठी आहे का हो? एखादी काठी असेल तर द्या ना. तसा तो मला म्हणाला, अरे माझ्याकडे कुठली काठी असणार सागर. तो व्यक्ती आमच्या गावातलाच होता. त्याचं नाव पांडू. मग मी लगेच म्हणालो, काय पांडुबा, तुमच्याकडे काठी नाही म्हणल्यानंतर मग काय असणार. त्याचं घर त्याच्या घराच्या बाजूलाच होतं. मग सागरच्या घराच्या बाजूला असलेल्या पांडवाच्या घरून कुणीतरी एक व्यक्ती म्हणजे त्यांच्या घरी आलेला कुणीतरी नातेवाईक होता. त्यानं धावतच काठी घेऊन माझ्या जवळ आला आणि ती काठी त्यानं माझ्या हातात दिली आणि मला म्हणाला, हे का धरा साहेब आणि बघा तुमच्यानं जमते का. मी म्हणालो, ठीक आहे बघतो मी, तुम्ही सरका बाजूला. असं म्हणून तिथं बघ्यांची जी गर्दी होती ती सगळी गर्दी मी बाजूला काढली आणि घरामध्ये घुसलो. घरामध्ये घुसल्यानंतर त्याची आई तिथंच बाजूला त्या सापावर लक्ष ठेवती. अर्धा साप घराच्या एका भिंतीला होल होतं, त्या होलामध्ये होता आणि अर्धा साप बाहेर होता. मी अगदी मन लावून त्याच्याकडे बघितलं. त्याची सिच्युएशन कशी आहे ते मी लक्षपूर्वक बघत होतो, कारण मला मारायला सुरुवात करायची म्हणली तर कसं करावं याचा मी विचार करत होतो. दुसऱ्या क्षणाला माझ्या लक्षात आलं, मी त्या सापाला मारण्याच्या अगोदर त्याला जिवंत पण पकडू शकतो. मी माझ्या मनाचा ठिया केला आणि त्या एक रिकामी भरणी मागितली. सागरच्या आईनं मला एक रिकामी असलेली भरणी दिली. तो रिकामा जार प्लॅस्टिकचा होता. मी हळूवारपणे त्या सापाला खेळवलं, हळूवारपणे त्याला पकडलं आणि त्या भरणीमध्ये घातलं. त्या भरणीमध्ये तो अख्खा मोठालट साप मी कैद केला होता. माझं कौतुक तिथले सगळे लोक करूले. काय राजेश, हे पण काम करतोस, आम्हाला माहीत नव्हतं. बऱ्याच लोकांना माहीत होतं मी साप पण पकडतो. आता त्याच्यामध्ये काही जास्त विद्या लागत नसते. आपली थोडी कौशल्य, थोडी स्किल आणि थोडी माहिती, हेच सर्व काही माहीत असायला पाहिजे. सापाची जात बिनविषारी होती, त्याच्यामुळं मी त्याला एकदम बिनधास्त पकडून त्या भरणीमध्ये घातलं आणि ती भरणी घेऊन मी बाहेर निघालो. तसं सागरची मोठी जी बहीण होती, जिचं नाव दीपाली, ती मला म्हणाली, तुमचं नाव काय. मी म्हणालो, आता आहोजाहो काय करताय राव. माझं नाव राजेश आणि मला आहोजाहो बोलायला आवडत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे दिसतायत. तुम्ही मला रितुरी जरी बोललं ना तरी चालते. मी सागरचा मित्र, माझं नाव राजेश आहे. मी पलीकडच्या गल्लीमध्ये असतो. कधी काही जरी अडचण असली ना तर मला बिलकुल बोलवत चला. राजेश माझं नाव आहे. मग त्याच्या दोन्ही बहिणी आणि त्याची आईसुद्धा माझ्याकडे एकटक बघू लागली. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एकदम कृतज्ञतेचे भाव उभारले होते. माझ्या लक्षात आलं, त्यांनी माझे आभार मानले आणि मी तिथून साप घेऊन निघालो. मी सागरला म्हणालो, ही भरणी घेऊन तू पाठीमाग बसतोस का. परंतु सागर थोडासा स्वभाव त्याचा भित्रा असावा. तो मला म्हणाला, बाहेर तर नाही निघणार. बाहेर जर निघालं ना तर रिकामा काहीतरी कुटाणा व्हायचा. मी म्हणालो, काय यार घाबरतोस. नाही निघणार बाहेर, त्याच भरणीचं तोंड गच्च लावलेलं आहे. तू एकदम रिलॅक्स राहा आणि घेऊन बस. सागरची आई त्याला बसायला नको म्हणत होती. तिनं एक मोठी पिशवी दिली आणि मला म्हणाली, राजेश तो साप ह्या पिशवीमध्ये टाक, ती भरणी पिशवीत टाक आणि पिशवी तुझ्या गाडीच्या समोरच्या बाजूला अडकाव आणि मग निघून जा. आता कोणत्या पण आईचं मुलावर किती प्रेम असतं हे माझ्या लक्षात आलं. परंतु मी तिला म्हणालो, काकू तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. असं म्हणून मी ती भरणी त्या पिशवीमध्ये टाकली आणि ती पिशवी सागरच्या हातात दिली. आता सागरची जी मोठी बहीण होती दीपाली, ती माझ्याकडे एकटेक बघू लागली. तिचं बघण्याचं थोडासा रोख वेगळाच होता. मी सुद्धा तिच्याकडे एकटक बघत होतो. आता काय जादू झाली मला माहीत नाही, परंतु मला ती मनापासून खूप आवडली होती. काळजाच्या देठापासून ती मला खूप आवडली. परंतु आता मी तिला म्हणणार कसं, तू मला खूप आवडलीस. तिचं ते लावण्य, तिचं ते रूप अगदी माझ्या तनामनामध्ये आग लावून जात होतं. परंतु मी मात्र स्वतःवर कंट्रोल करत होतो. आता काही जरी झालं तरी ह्या दीपालीला बोलायचं, तिचा मोबाईल नंबर घ्यायचा, तिच्यासोबत चॅटिंग वगैरे करायची, असं माझ्या मनामध्ये येऊ लागलं. हळूहळू जशी गाडी पुढं चालू लागली तसं मी तिच्याबद्दलची थोडी बहुत माहिती सागरकडून काढायचं ठरवलं. मी हळूच सागरला म्हणालो, सागर तुझी मोठी बहीण जी आहे ना दीपाली, जी आपल्याला तुला जायला नको म्हणत होती ना, तिचंच नाव आहे ना दीपाली, का ती दुसरी आहे. तसा तो म्हणाला, हो यार तीच आहे दीपाली आणि दुसरी जी आहे ना ती मैना आहे. मी म्हणालो, हो का, तिचं नाव मैना आहे का, तीसुद्धा खूप सुंदर आहे राव. सागरनं माझ्याकडे एकटक बघितलं आणि तो मला म्हणाला, म्हणजे. मी म्हणालो, मला माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता यार, तुला टेन्शन आलं की काय. तसा तो मला म्हणाला, नाही टेन्शन कशाला, आता ते खरोखरच सुंदर आहेत, त्यांची स्तुती तर सगळेजण करतातच, मग तू स्तुती केलास म्हणून काय फरक पडला का. मग मी म्हणालो, नाही तुला जर आवडत नसेल ना तर मी नाही बोलणार असं काही. तो म्हणाला, नाही यार असं काहीच नाही, आता जे आहे ते आहे. ती सुंदर दिसते म्हणून तर तू सुंदर म्हणलास ना, आता ती जर सुंदर दिसलीच नसती तर तू तिला कशाला सुंदर म्हणला असतास. मी म्हणालो, हो बरोबर आहे, ती सुंदर दिसली म्हणूनच मी तिच्या सौंदर्याची स्तुती केली. मग तो हसला. त्यानं हसल्यानंतर माझ्या मनालासुद्धा थोडंसं हायसं वाटलं. नाहीतर त्याला जर टेन्शन आलं असतं ना तर आमच्या मैत्रीमध्ये दरार पडली असती. आता
माझ्या मनामध्ये एक ना अनेक विचार येऊ लागले. अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये कोंडून राहिले होते. आता मला वाटत होतं तिला एखादा बॉयफ्रेंड असेल. आता आमच्या गावामध्ये नवीनच असल्यामुळे इथे तर तिची कोणाची काही जास्त ओळख नव्हती. परंतु तिचं ते लावण्य बघून, तिचं ते सौंदर्य रूप बघून मला तर असं वाटत होतं की ती ज्या गावातून ती आली आहे ना, त्या गावात तिला कोणी सोडलंच नसेल. तिचं 1-2 तर तिचे बॉयफ्रेंड असतीलच. परंतु मी विचारणार तरी कोणाला आणि कसं विचारणार? सागरला विचारायची माझी हिंमत नव्हती, कारण तो माझा मित्र होता. त्याला कसं विचारायचं? आणि त्याचा प्रश्न जर सोडला, त्याला सोडल्यानंतर त्याच्या घरामध्ये कोण? त्याचे आई-वडील आणि त्याची ती दुसरी बहीण किंवा ती स्वतः. आता एवढ्यापैकी कोणाला विचारणार? तिची माहिती काढणं खूपच अवघड होतं. जाऊ दे, असू दे, काही का असना, काढूच आपण. काही जरी झालं तर ते आपल्याला पाहिजे आणि मी तिची मैत्री केल्याशिवाय सोडणार नाही. फक्त मैत्रीच नाही, बाकीसुद्धा सर्व काही मला तिच्याकडून पाहिजे होतं. मी प्लॅन तयार करू लागलो. आता तिच्यासोबत जवळीक कशी करायची याचा विचार मी करू लागलो. माझ्या मनामध्ये अनेक कल्पना सुचत होत्या. अनेक विचारांचं एकदम थैमान होतं. परंतु बोलायचं कसं? सुरुवात कुठून करायची? हे मात्र मला काहीच समजत नव्हतं. त्याच्यामुळं मी थोडासा रिलॅक्स होतो. काही न बोलता काही वेळ असाच गेला आणि थोड्या वेळाच्या नंतर माझ्या मनामध्ये एक युक्ती सुचली. मी आता सागरला म्हणणार होतो काहीतरी निमित्त करून त्याच्या घराकडे जायचा मी प्लॅन बनवू लागलो. परंतु काय प्लॅन बनवावा मला काही सुचत नव्हतं. त्याच्या घरी कसं जावं हेच मला सुचत नव्हतं. काय प्लॅन बनवावा, काय सांगावं, काय निमित्त करणार, काहीच डोकं येत नव्हती. सगळे विचार खोळेच. मला ती दीपाली पाहिजे होती. तिची मैत्री, तिच्यासोबत फ्रेंडशिप करावं एवढंच वाटत होतं. तिचे ते मोठे मोठे हापूस आंबे माझ्या नजरेतून जातच नव्हते. तिचं ते देखणं यौवन रूप मला अगदी घायाळ, बेचैन करून टाकत होतं. मग माझ्या मनातले सगळे विचार एकीकडे झटकून मी शांतपणे बाईक चालवू लागलो. तसा सागर मला म्हणाला, राजेश, आपण कुठं चाललो आहोत? तसा आम्ही भानावर आलो. गावापासून जवळजवळ 5-6 किलोमीटर दूर आम्ही आलो होतो. मी त्याला म्हणालो, सागर, हे जे मुके वन्य प्राणी, जीव जे असतात ना, म्हणजे साप, ह्यांना पकडल्यानंतर मी मोकळ्या जंगलामध्ये त्यांना सोडून देत असतो. आज पण त्याला मोकळ्या जंगलात सोडण्यासाठी आलो. तसा सागर मला म्हणाला, आपण खूप लांब आलो आहोत ना, इथं पण खूप मोठं जंगल दिसते, रिकामी झाडं आहेत, गवत आहे, खूप अडचण आहे, इथं सोडून देऊत? तसं मी त्याला म्हणालो, हो ना. माझ्या माझ्या डोक्यामध्ये थोडंसं विचारचक्र चालू होतं. तसा सागर मला म्हणाला, म्हणजे मगापासून बघतोय तू थोडासा बेचैन झाला आहेस. काय झाले मला सांग ना. तिथं आमच्या घराजवळ पोहोचल्यापासून मी तुला बघतोय, तू थोडा बेचैन आहेस. तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चलचित्र चालू आहे. काय आहे मला स्पष्टपणे सांग. आता त्याला काय सांगणार मी? काही सांगायला माझ्यासारखं, काही सांगण्यासारखं माझ्याकडं काही नव्हतंच. सांगावं म्हणलं तर दोघांच्या मैत्रीमध्ये मोठी दरार पडणार होती. म्हणून मी थोडं सबरीनं घ्यायचं ठरवलं आणि मी शांत झालो. तसा तो मला म्हणाला, माझ्या घरातल्या कोणी व्यक्तीने तुला काही बोललं का? का शेजारच्या पाजारच्या लोकांनी तुला काही बोललं? मला काही समजतच नाही. घराकडे जाण्याच्या अगोदर तुझ्या डोक्यात विचार होते, तू एकदम रिलॅक्स होतास. पण जसं माझ्या घराच्या जवळ पोहोचलास ना, तसं मात्र तू खूप वेगळ्या अँगलमध्ये गेलास. मी म्हणालो, हो ना, ते मात्र तुझं बरोबर आहे. परंतु आता मला काय होतं आहे मला काही सुचत नाही. मी थोडा शांत बसलो. कदाचित माझ्या मनाची घालमेल सागरनं ओळखला असावी. मग तो मला म्हणाला, तू माझ्या दीपाली ताईबद्दल काहीतरी बोलत होतास. तिच्या सौंदर्याची स्तुती करत होतास आणि मध्येच तू एकदम शांत झालास. तिच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही विचारायचं आहे का? मी आता मात्र एकदम शॉक झालो. काय बोलावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. माझ्या एकदम मनातल्या मार्मिक प्रश्नावर त्यानं घाव केला होता. सागरला काय सांगावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं. त्याच्यामुळं मी एकदम शांत बसलो आणि त्याला म्हणालो, नाही यार सागर, तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. तसा तो मला म्हणाला, नाही यार, जो पण माझा मित्र होतो ना, तो एकदम तिच्या त्या नजरेच्या कटाक्षाने घायाळ होतो आणि पुन्हा आमच्या मैत्रीमध्ये तेढ येईल असं त्याला वाटतं. माझे अनेक मित्र गावाकडे पण होते, ते पण तसेच. ते दीपालीताईकडे इतके आकर्षित व्हायचे, एवढ्या लवकर आकर्षित व्हायचे आणि पुन्हा माझ्यासोबतची मैत्री त्यांची कट व्हायची. त्याचं काय कारण होतं मला माहीत नाही. परंतु आज मात्र मी तुला गमवू इच्छित नाही. त्याच्यामुळे मी तुला स्पष्ट विचारतो आहे, तुला दीपालीताईबद्दल आकर्षण वाटत आहे ना? माझ्या लक्षात आले तुझं तिच्याकडे बघण्याचं दृष्टी, ती तुझ्याकडे कशी रोखून बघत होती. तुमच्या दोघांची नजरानजर मी एकदम क्लिअरपणे ओळखली आहे. आणि एक सांगतो राजेश तुला, तुझ्या मनामध्ये काय असेल ना तर मला बोलून टाक. तुला आवडली आहे का ती? आता त्याच्या मनामध्ये काय चालू आहे मला काही माहीत नव्हतं. मी हो पण म्हणू शकत नव्हतो आणि नाही पण. कारण हो जर म्हणलो तर रिकाम्या भांडणाला वाचा फुटणार होती, रिकाम्या भांडणाला तोंड लागणार होतं आणि जर कुठं रिकामा वाढला तर ह्या जंगलामध्ये आमच्या दोघांमध्ये झटापट व्हायलासुद्धा काही वेळ लागणार होता. आता काय करायचं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. त्याच्यामुळं मी जरा मौन व्रत धारण केलं. गप्प बसून
पुढं काय होतं आहे याची मजा घेऊ लागलो. त्याच्याकडून आणखीन जास्तीत जास्त तिची माहिती घ्यायचं मी बेत बनवू लागलो. तसा तो मला म्हणाला, सांग ना राजेश, काय झालं? मी त्याला म्हणालो, सांगतो सगळं काही. मित्रांनो, इथंपर्यंत तर ठीक झालं, परंतु त्या जंगलामध्ये मी त्याच्यासोबत काय चर्चा केली, काय झालं, मला मिळाली का, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ही कथा थोडीशी मोठीच आहे. आता माझ्या कथा सर्व काही सत्यकथा असल्यामुळं थोड्या मोठ्याच असतात. लगेचच घ्यायचं आणि लगेचच सोडायचं अशापैकी ही गोष्ट नसते. मजा घ्यायची म्हणल्यानंतर थोडा वेळ तर द्यावाच लागतो. मित्रांनो, आपण भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. पुढची कथा मी लवकरच अपलोड करीन. आता आपल्या कथेला वेळ लागणार नाही. बाय बाय.